राज्य शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल म्हणजे प्रत्येक घरामध्ये पाणी देणं अशाने योजना आणली. त्याला जल जीवन मिशन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ती राबवण्यात आली आणि येते जवळजवळ 3 वर्षामध्ये ह्या योजनेचा आराखडा पूर्ण करायचा होता. योजना किती होत्या तर जवळपास 1432. त्यातल्या इन प्रोग्रेसला किती होत्या 1428. 16 त्यातल्या काही रद्द झाल्या आणि ह्या सगळ्या 1428 योजनेचा खर्च होता जवळजवळ 1167 कोटी, 1167 कोटी. मग आता त्या 3 वर्षाचा विचार केला 21-22 पासून तर आतापर्यंत पूर्ण किती झाल्या तर जवळजवळ 600 पूर्ण झाल्या आणि त्याच्यावरती 609 कोटी रुपये खर्च झाले. बाकी आता ऑनवे आहेत, म्हणजे प्रत्यक्ष काहीची कामं चालू आहेत, काही पूर्णत्वाला जाणार आहेत. पण ह्या सगळ्या योजनांचा पूर्ण विचार केला तर साधारणपणे एकूण आत्तापर्यंत झालेला खर्च 609 कोटी आहे. त्याच्यावर परत काही योजना त्या रिवाईज करायला लागल्या, जवळजवळ त्या करायला लागल्या जवळजवळ 43 योजना ह्या पूर्ण नव्याने परत कराव्या लागल्या. त्याचं अंदाजपत्रक बनवावं लागलं, तो आकडा परत काहीसा वाढेल. पण एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला ना तर ही योजनेची सध्या अवस्था वाईट आहे. कारण जवळजवळ आता झालेल्या कामांकरता जवळजवळ 125 कोटी रुपयाची गरज आहे. 125 कोटी. काही कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदारांनी काही थांबवली कामं. त्याच्यावर सुद्धा बनवताना आराखडा बनवताना काही एजन्सीने तो अवास्तव बनवला, हा भाग वेगळा. पण त्याच्यामुळे त्या एजन्सीच्या आराखड्यावरतीच्या रकमेवरती त्यांना पर्सेंटेज मिळायचं होतं. त्यांनी साहजिकच तशा पद्धतीने केलं. म्हणजे साधारणपणे पाण्याचा स्रोत जवळपास कुठे असेल पण ते दूरवरून दाखवायचं, तेवढी पाईपलाईन टाकायची आणि त्याच्यासाठी सगळा हा अट्टहास केला गेला 3 वर्षासाठी. पण आता सध्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, एवढं सगळं करूनही ही योजना पूर्णत्वाला जाणार आहेत की नाही, पूर्ण आराखडा होणार आहे की नाही. तर आता पूर्णपणे काही कॉन्ट्रॅक्टरनी ठेकेदारांनी कामं थांबवली. जी 70 ते 80% योजना पूर्ण झाली ती कामं आता चालू आहेत, प्रगतीपथावर आहेत. आता म्हणजे केंद्र सरकार पैसे देणार आहे. आता एका बाजूला 124 कोटी रुपये द्यायचे, कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, ती अजून कामं काही बाकी आहेत. आणि त्याच्यापेक्षा परत आणखीन एक मोठी अडचण त्याच्यामध्ये की ह्या योजनेच्या करता ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये ही योजना राबवण्यात येते. त्या कार्यकारी अभियंता आणि त्याच्या तालुक्याचे सगळे उपाय अभियंता जिल्ह्याचे अशा जवळजवळ 10 ते 11 अधिकाऱ्यांना ज्या खाजगी भाड्याने जी वाहनं घेण्यात आली होती त्याचे जवळजवळ 75 लाख रुपयाला देणं झालं आहे. गेल्या 2 वर्षात त्या गाड्यांना पण पैसे आलेले नाही आहेत वाहनांना. ती अडचण मोठी आहे. कारण पाण्याच्या योजना म्हटल्यानंतर ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये जावं लागणार, त्यामुळे त्याला खर्च येणार. ते गाड्या वाहने घेतली होती भाड्याने त्यालाच सुद्धा आता पैसे मिळाले नाही आहेत. त्याच्याबरोबर PMC म्हणजे ज्या योजनांच्या आराखडे ज्या एजन्सी बनवतात, परिपूर्ण करून देतात आणि प्रकरण सबमिट करतात, त्या PMC म्हणतात त्याला, त्या एजन्सी असतात, त्यांचे पण जवळजवळ 1 कोटी रुपये देणं आहे. त्याच्याबरोबर थर्ड पार्टी म्हणजे इन्स्पेक्शन योग्य प्रकारे झाली की नाही योजना, काय त्याच्यावर त्रुटी आहेत त्या पूर्णत्वाला नेल्या पाहिजेत, त्या पूर्ण केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी सुद्धा काही थर्ड पार्टी म्हणून आपण म्हणतो ना, त्याचे पण जवळजवळ 1.25 कोटी रुपये देणं आहे. म्हणजे जवळजवळ हे 125 कोटी रुपये झालेल्या कामांचे, अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी 73 लाख रुपये आणि पुन्हा त्या PMC आणि थर्ड पार्टी असे 2 कोटी रुपये जवळ. म्हणजे ही योजना ना जवळपास या योजनांच्या आर्थिक संकटात या योजना आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये परत स्रोतची चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. काही ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्या स्रोतमधून पाण्याचा उगम झाला नाही, पाण्याचा साठा नसल्यामुळे काही योजना बारगळल्या. मग एकंदरीत जलजीवन मिशनचा रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आता ह्या योजना, हा आराखडा आर्थिक संकटात आहे. त्यामुळे त्या येत्या काळामध्ये याला केंद्राने निधी दिला नाही तर मात्र लोकांना पाण्यावर राहावं लागणार का अशी आता भीती निर्माण झाली. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.